सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माडग्याळ तालुका मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन तीव्र प्राणांतिक उपोषणास सुरुवात। माडग्याळ स्वतंत्र तालुका व्हावा या मागणीसाठी परिसरात सर्वपक्षीय आंदोलन जोर धरू लागला आहे। गेल्या 6 दिवसापासून माडग्याळ इथं चक्री उपोषण सुरू असून या आंदोलनाला तालुक्यातील सुमारे 20 ते 30 गावांनी गाव बंद ठेवून जाहीर पाठिंबा दिलाय। मात्र आंदोलनास प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। माडग्याळ तालुका निर्मिती ही येथील नागरिकांची जुनी आणि रास्त मागणी असून तालुक्याचं विभाजन झाल्यास प्रशासकीय सुविधा सुलभ होतील, नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल, तसेच विकासाला चालना मिळेल असा आंदोलनकर्त्यांचा ठाम दावा आहे। या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले असून आंदोलनाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झाले आहे। 6 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणती ठोस भूमिका अथवा आश्वासन न मिळाल्यानं आंदोलनकर्त्यांनी आता अधिक आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी चक्री उपोषण पुढे नेत थेट प्राणांतिक उपोषण सुरू केलंय। त्यामुळे आंदोलन अधिक गंभीर टप्प्यात पोहोचलेलं असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की येत्या काही दिवसात माडग्याळ तालुका संदर्भात कोणताही ठोस निर्णय जाहीर न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल। गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात मोर्चे, रास्ता रोको तसेच इतर तीव्र आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्यात येतील असा निर्धार व्यक्त करण्यात आहे। दरम्यान प्रशासनाच्या धोरणामुळे हे आंदोलन दडपण्याचा किंवा चिघळण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांमध्ये आहे। मात्र माडग्याळ तालुका झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलनस्थळी व्यक्त होताना दिसून येत आहे। प्रशासन आता या गंभीर परिस्थितीकडे कशी दखल घेते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून राहिलं आहे।